यस सुरू. नमस्कार. अलीकडे कौटुंबिक प्रकरणं मेंटेनन्ससाठी महिला न्यायालयात खूप धाव घेत आहे. त्यांना BNSS 144 जो CRPC 125 होता, या व्यतिरिक्त डोमेस्टिक व्हायलन्स सेक्शन 24 ऑफ हिंदू मॅरेज ॲक्ट याप्रमाणे मेंटेनन्स मागता येतं आणि बऱ्याच वेळा काही मॅटर कोर्ट तिन्ही ठिकाणी मेंटेनन्स देऊन टाकतो. अशा काही कितीतरी केसेस घडलेल्या आहेत. मेंटेनन्सची केस ज्या वेळेला कोर्टात येते महिलेची, तर त्याला काही सेक्शनमध्ये प्रोव्हिजन्स दिलेली आहे, काही इन्ग्रेडियंट्स आहे. 144मध्ये रिफ्यूज टू निग्लेक्ट अशी डेफिनेशन आहे. पण बऱ्याच वेळा असं निदर्शनास येतं की लोअर कोर्ट हे काही बघत नाही. ती वाईफ आहे, तिला मेंटेनन्स देऊन टाका, असा सर्रास प्रकार चालू आहे. त्याच्यामुळे काही फारसा पुरुषांना न्याय मिळत नाही असं दिसतं आहे. वरच्या कोर्टात गेलं तरी तशीच परिस्थिती आहे. त्याच्यामुळे काय मेंटेनन्स CRPC जो आहे BNSS 144 याच्यामध्ये काही गोष्टी दिलेल्या आहेत की जे इसेन्शियल्स आहेत. यामध्ये ती महिला आहे, ती जर ऑडल्ट्रीमध्ये राहत असेल तर तिला मेंटेनन्स देऊ नये असं आहे. पण हे लोअर कोर्टात किती आपण सांगितलं तरी कोर्ट काही त्याचं मानत नाही असं मला दिसत आहे. त्यानंतर जर ती तिच्या संमतीने माहेरी गेली असेल आणि परत आलीच नाही, बऱ्याच बायका डिलिव्हरीला माहेर जातात, परत येतच नाही, तो काहीतरी त्यांना आपल्याकडे राहणं आवडत नाही, म्हणजे ती स्वतःहून गेली असेल, रिफ्यूज टू निग्लेक्ट, स्वतःहून ती जर रिफ्यूज केला असेल आपल्याला तर तिलाही मेंटेनन्स देऊ नये. ती जर कॅपेबल असेल, कुठे इन्कम असेल, तिला इन्कम सोर्स असेल, छोटा मोठा कामधंदा करत असेल, बऱ्याच वेळा महिला कामधंदा करतात पण ते त्यांचं इन्कम काही रेकॉर्डवर येऊ देत नाही, अशी परिस्थिती होते, आपल्याला सिद्ध करणं अवघड होऊन जातं. तर कॅपेबल महिलेला मेंटेनन्स देता येत नाही. ती जर विनाकारण काही कारण नसताना निघून गेली, हे जर आपण कोर्टात सिद्ध केलं तरी मेंटेनन्स देता येत नाही. असे अनेक घटक याच्यामध्ये आहे, तरी पण ते काही पाळले जात नाही असं दिसत आहे आणि महिलेला सर्रास मेंटेनन्स दिलं जात आहे. नुकतंच राजस्थान हायकोर्टाने एक खूप महत्त्वपूर्ण निर्णय दिलेला आहे. काय हा निर्णय? राकेश शर्मा विरुद्ध मंजू देवी या खटल्यामध्ये जो निर्णय दिला तो खूप महत्त्वपूर्ण आहे. हा निर्णय असा आहे की महिला ज्या तारखेपासून ॲप्लिकेशन दाखल करते तिला मेंटेनन्स दिला जातो. पण राजस्थान हायकोर्टाने तिला डेट ऑफ ऑर्डर दिलेलं आहे, नॉट डेट ऑफ ॲप्लिकेशन. हा खटला होता 2014 साली त्यांचं लग्न झालं होतं. त्याच्यानंतर तिने 2004 साली मेंटेनन्सचं पिटिशन दाखल केलेलं होतं आणि त्याचा निकाल आता 2021ला लागला. या खटल्यामध्ये तिला कोर्टाने मेंटेनन्स देताना डेट ऑफ ॲप्लिकेशन दिलं होतं. हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. हा खटला 14 वर्ष चालला, मेंटेनन्सचा खटला 14 वर्ष चालला. आता 14 वर्ष खटला चालला, याच्यात त्या पतीचा काय दोष? त्याला 20,000 रुपये मेंटेनन्स दिलं होतं. कोर्टाने त्याला, लोअर कोर्टाने, फॅमिली कोर्टाने त्याला 14 वर्षाची रक्कम भरायला सांगितली. 14 वर्षाची रक्कम, ती काहीतरी 2.5-3 लाखाच्यापर्यंत झालेली आहे. एवढी रक्कम त्याने कसं काय भरणं शक्य होतं? मग तो वरच्या कोर्टात गेला, राजस्थान हायकोर्टात गेला. झालं तर राजस्थान हायकोर्ट परत स्टार्ट करा.